आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा आपले नेते, माझे मार्गदर्शक सन्माननीय अजितदादा पवार यांच्या विमानाच्या दुर्घटनेची बातमी कळाली आणि नंतर सर्व काही माहिती घेत असताना असं समजलं की त्यांना या दुर्घटनेत आपलं जीव गमावा लागलेला आहे. इंद्रनील नाईक किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही हानी नसून ही हानी संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे. एक कणखर नेता हा आपल्यामधून आज निघून गेलेला आहे. नाईक परिवार मागच्या काही वर्षापासून राजकारणात थोडी स्ट्रगल करण्याची भूमिका अशी आपल्याला बघायला मिळाली होती आणि सन्माननीय अजितदादांनी नाईक परिवाराला पुनर्जीवित करण्याचं काम किंवा स्टेबिलिटी देण्याचं काम तिथे केलेलं आहे. जेव्हा पक्ष 2023 मध्ये पक्ष कसं राहील आणि पक्ष कसं फुटेल तेव्हा मला लक्षात आहे की सन्माननीय लोकनेते मनोहर भाऊ आणि मोहिनी यांचा आग्रह होता की दादा आपल्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभे होते आणि आपल्याला दादांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. खरं म्हणजे ही बातमी फार वेदनादायी आहे आणि तसं मला प्रोसेस करायला किंवा विचार करायला पण आज काही सुचत नाही आहे. सर्वप्रथम तर आम्ही दादांचं तिथे जाऊन दर्शन घेणार आहे. सन्माननीय दादा यांचं जाणं हे खरोखरच वेदनादायी आहे आणि आज नाईक परिवारासह, इंद्रनील नाईकसह, राष्ट्रवादी काँग्रेससह पूर्ण महाराष्ट्र पोरका झाला असं मला वाटते.